नमस्कार, आपण पाहत आहात आरपी न्यूज. मुंबईच्या मालाड पूर्व विभागामध्ये स्लममध्ये राहणाऱ्या लोकांसाठी कायदेशीर सल्ला आणि मार्गदर्शन करण्यासाठी एक वकिलांची टीम आली आहे. पाहूयात तर पूर्ण बातमी. त्यांचं कशा प्रकारची लोकांची सेवा करण्यासाठी त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. नमस्कार, मी ॲडव्होकेट राजू मिस्त्री. मी गेल्या 15 वर्षापासून प्रॅक्टिस करतो ॲज अन ॲडव्होकेट कोर्ली कोर्टच्या लाईफ मेंबर आहे. आजचं जे आयोजन आहे त्याच्याविषयी एवढं आहे की आम पब्लिकला ते कोर्टचं जे काय पण मॅटर्स असेल लीगल, त्यांना जे लीगल ॲडवाईस पाहिजे तर ते लीगल ॲडवाईस फ्रीमध्ये भेटणार प्रत्येक चौथा शनिवारी. तर कोणालाही काही लीगल ॲडवाईस पाहिजे असेल, त्यांच्या कोर्टाची मॅटर असेल, डोमेस्टिक व्हायलन्स असेल, पोलीस केस असेल की काही असेल, तर त्यांच्यासाठी इथे मोफत सल्ला द्यायचं आयोजन केलं आहे आमचं. काय बोलाल मॅडम, आज जे आयोजन आहे त्याच्याबद्दल काय? सर्वात पहिलं तर मी बोलून, माझं नाव पूजा चंद्रकांत देशमुख आहे. मी आता सेकंड इयर मध्ये आहे कॉलेजच्या DTSS मध्ये. आणि आमच्या प्रिन्सिपल मॅमनी आम्हाला थोडं सपोर्ट केलं की इथे येऊन आम्हाला लोकांमध्ये थोडंसं जे लीगल एड आहे मोफत सल्ला जो आहे ना लॉ बद्दल तो देण्याकरता. आणि ह्यासाठी तुम्ही एव्हरी सॅटर्डे येऊ शकता कॉलेजमध्ये. DTSS कॉलेज आहे त्यामध्ये, लॉ कॉलेजमध्ये तुम्ही येऊ शकता रूम नंबर 402 मध्ये. आणि जर इथे नाही झालं, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला येण्यासाठी जमलं नाही, तर तुम्ही कॉलेजच्या ईमेल ID वर पण तुम्ही जाऊन तुमचे जे काही इश्यू असतील ते पण तुम्ही सांगू शकता. तिथे पण आमची टीम जी आहे कॉलेजची ती नक्की तुम्हाला सपोर्ट करेल. आणि आज आम्ही इथे मोफत का आलो, कारण जे आम्ही मोफत नसतं ठेवलं तर कधी कधी काय होतं, लोकांना वाटतं की ॲडव्होकेट थोडं जास्त चार्ज करतात. त्यासाठी आम्ही फ्रीमध्ये आज इथे योजना हे घेण्यामध्ये आलो, लीगल एड आलो. म्हणून धन्यवाद. काय बोलाल साहेब, आज इथे जे आयोजन झालं त्याच्यामध्ये असंख्य लोक आले, लोकांनी आपापले विषय मांडले. काय म्हणणं हेच आहे की आपण जे काही लोक गरीब लोक आहेत, सामान्य लोक आहेत, जी कायद्याला घाबरतात आणि कायद्यामध्ये येत नाही, ती लोक आपली समस्या घेऊन जे आहेत ते त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न केलाय. DTS कॉलेजच्या माध्यमातून ह्या ज्या ज्युनियर लॉयर्स आहेत त्यांची टीम जी आहे त्यांनी हा प्रोग्राम अरेंज केलेला आहे. आणि त्यातून आम्ही जी लोक आहेत ज्यांना प्रॉब्लेम्स आहेत लीगल, पण त्यांना पुढे अशी भीती वाटते, अशा लोकांना पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत आम्ही आता. आणि याच्या पुढे हा प्रयत्न चालू राहणार आहे असाच. काय बोलाल, वकील म्हणतात तर लोक घाबरतात, त्यांची फी साठी घाबरतात, त्यांच्यापासून पळतात, पण तुम्ही एक फ्री मध्ये कॅम्प लावला त्याच्या काय होतं? नाही, हा गैरसमज आहे की वकील म्हटल्यावरती लोक जास्त चार्ज करतात दरवेळेला. असं तर काही नसतं दरवेळेला, की काही असे वकील बनायचे सोसायटी करता पण काम करतात, समाजाला उद्देशून काही काम करतात. तर आपण त्या लोकांपर्यंत पोहोचू शकतो. आपण त्यांचा विचार केला पाहिजे. तर असं नेहमीच नसतं की वकील नेहमीच हाय चार्ज करतो. आता आपण जाणून घेतलं पाहिजे. मग आम्हाला तेच जाणून घ्यायचं होतं की लोकांचे प्रॉब्लेम आहेत, लोक कितपर्यंत लोक फेस करू शकतात आणि त्याचे सोल्युशन कसं काढता येईल, आम्ही प्रयत्न केला होता. आता हे कॉलेज DTSS कॉलेज मार्फत कॉलेजची मुलं, सेकंड इयरची, थर्ड इयरची मुलं आहेत, त्यांच्या मार्फत आयोजन केलं होतं. आणि प्रत्येक म्हणजे शनिवारी, चौथ्या शनिवारी कॉलेजमध्ये निःशुल्क कॅम्प असणार आहे. आता असतो हा आजचा कॅम्प जो आहे हा मालाडचा बुद्धविहार शिवाजीनगर येथे असतो आजचा. आणि बाकी श्रीरामनगर बुद्धविहार इथे आहे आजचा कॅम्प. आणि याच्या पुढचा कॅम्प जो असेल हा कॉलेजमध्ये असेल, रूम नंबर 402 मध्ये असेल. थँक्यू. माझं नाव गुरुदास खैरनार आहे. बुद्धविहारामध्ये कार्यक्रम जो आहे हा मोफत कायदेशीर सल्ला देण्याचा आहे. म्हणजे शोषितांना, पीडितांना, जे लोक आहेत ज्यांच्यावरती खरोखर अन्याय अत्याचार होतात, ते लोक पोलिसांपासून घाबरतात, वकिलांपासून जास्त पैसे जाणार म्हणून त्यांना कोणत्याही पद्धतीची मदत होत नाही आणि तो बिचारा रखडत पडतो, त्याला कोणताही न्याय मिळत नाही. म्हणून ह्या लोकांनी कसं केलेलं आहे, प्रत्येक महिन्याच्या चौथ्या शनिवारी DTS कॉलेजच्या लोकांनी जे शिक्षण घेतात जे मुलं, त्यांनी मोफत सल्ला देण्याचं काम केलेलं. तर ते मला खूप बरं वाटलं. म्हणून मी त्यांना प्राचारण केलं की तुम्ही माझा जो एरिया आहे श्रीरामनगर हा शोषितांनी, पीडितांनी खूप ग्रासलेला एरिया आहे. तर बहुतेक लोक म्हणजे असं की त्यांना न्यायच मिळालेला नाही आणि त्यांना कुठं जायचं कळत नाही. तर काही दिवसापूर्वी, 5-6 वर्षापूर्वी मी लिखाणाच्या माध्यमातून त्यांना न्याय देत होतो. पण ते आता कसं आहे, आपलं वय झाल्या कारणाने आपण ते सगळं करायचं बंद केलं. म्हणून हे जी टीम आलेली आहे, तर म्हटलं हे टीम यांना मदत करेल, त्या हिशोबाने मी त्यांना आणलेलं आहे. DTS कॉलेज आणि आलेल्या सर्व विद्यार्थी आणि सरांचं कशा प्रकारे मी त्यांना आता ज्यांनी आमच्या ज्या काही लोकांनी प्रश्न विचारले त्यांनी एक खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी आम्हाला उत्तरं दिली आणि आम्हाला समाधान झालं. आणि जे विद्यार्थी आहेत ज्याच्यामध्ये मंगेश बोबडे वगैरे आहेत, तर अविनाश तलवार वगैरे आहेत, जे माझ्या संपर्कामध्ये आहेत,
या लोकांनी मला सांगितलं की साहेब तुम्ही असं करा, तुम्हाला व्यवस्थित सल्ला मिळेल, आणि त्या हिशोबाने मी त्यांना इथे बोलवलं. पाहिलं कशा प्रकारे हा पूर्ण व्यवस्था होती. या कार्यक्रमामध्ये अनेक लोकांनी सहभाग केला. मालाड पूर्व विभागातील बुद्ध विहारामध्ये हा कार्यक्रम आयोजित केला होता. तज्ज्ञ जे ॲडव्होकेट आहेत त्यांच्या माध्यमाने लोकांना जागरूकता पसरवण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता. कॅमेरामन अश्विन सोंडेगरा सोबत मी राजेश पांडे, मुंबई, मालाड.